नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये। आज मला 2 इव्हेंट्सचे कामं आहे आणि सोबत घरची घाई गडबड गोंधळ चालूच आहे। मी पहिल्या लोकेशनला पोहोचलो, मला अर्ध्या रस्त्यातच पाऊस लागला। आता काम सुरू करतो मी इथलं आणि तुम्हाला दाखवतो इथला काय रिझल्ट करतो, कसं मी डेकोरेशन करतो। इथं थोडीशी मोठी बड्डे पार्टी आहे, त्यामुळे मी अगोदर इथलं काम सुरू करतो आणि तुमच्याशी लवकरात बोलतो। पाऊस खूप चालू झाला, जोरात चालू होणार आहे। मला दुसऱ्या लोकेशनवर पण जायचं आहे। इथं बाकी सेटअप लावायचा बाकी आहे, बाकी थोडं झालेलं आहे, म्हणजे हे कार्टून्स वगैरे लावले गेलेले आहे। आता इथं मला बलून डेकोरेशन्स करायचं आहे, थोडंसं इथला लुक चेंज करायचा आहे। तर मी आता सुरू करतो या कामाला। या हॉटेलला एकदम छान बदक आहे। एक वेळा असंच झालं होतं, मला वाटलं बदक काहीच करत नाही, मी त्यांच्याजवळ सहज गेलो, ते माझ्या अंगावर इतके सुटले होते। मागे लागले ते डेंजर, हे असंच होतं। मला माहिती नाही ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं का नाही, पण ते खूप डेंजर मागे लागले होते। अशा पद्धतीने इथलं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे। आता जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी। तर मग इथलं काम कंप्लीट झालं आणि मी निघालो दुसऱ्या प्रोग्रामला। पप्पा पण बघताय, पप्पा हाय करा। हे कॅफे, मला ह्या कॅफेच्या ठिकाणी डेकोरेशन करायचं आहे। आता ह्या लोकेशनला डेकोरेशन स्टार्ट करणार आहे मी। आणि आता ऑलमोस्ट 6 वाजलेले आहे, मला 7 वाजेपर्यंत रेडी द्यायचं आहे, पण होऊन जातं, मला जास्त वेळ नाही लागत, अर्धा तासात आपण रेडी करू। इथला सेटअप रेडी झालेला आहे, तो फायनल लुक। एक छोटंसं डेकोरेशन होतं, बट खूप पाऊस येतो आहे, त्याच्यामुळे मला तर काही निघता नाही येणार। तर कमी झालेला आहे, आता लवकर निघतो इथून, म्हणजे रस्त्यात पाऊस लागला त्यापेक्षा अगोदर निघलेलं कसं बरं। छोटे डॉक्टर मला गोळी देत आहे। हाँ, कौन से कितने टाइम लेना? ये खाना खाने से पहले लो या बाद में लो? पहले लो। ओके। आजच्या दिवसामध्ये 2 इव्हेंट होते, 2 इव्हेंटला जाऊन आलो। त्याच्यानंतर मला काकांचे जे रिपोर्ट्स होते ते हॉस्पिटलमध्ये दाखवायचे होते, त्यामुळे मी तिथं गेलेलो होतो। त्यानंतर मग आता आपलं क्लाउड किचनवर हे केलं, सॅटर्डे असल्यामुळे जॉबचं काही काम नव्हतं। तर आता कालचा व्लॉग खूप डिले झाला, कालचा व्लॉग अपलोड व्हायला खूप डिले झाला। मी मॉर्निंगपासून प्रयत्न करतो आहे, मी प्रत्येक 1-2 मिनटं ना, मी प्रत्येक व्लॉग 4K मध्ये अपलोड करतो, त्याच्यामुळे कालच्या व्लॉग 9.5 GB म्हणजे 9.5 GB व्लॉग झाला होता। तर त्याच्यामुळे अपलोडिंगला खूप प्रॉब्लेम आला। अजूनही अपलोड झालेला नाही आहे, 9:30 झाले आता, तरी अपलोड झालेलं नाही। तर तो आता ऑलमोस्ट अपलोड होण्यात आलेला आहे आणि खूप डिले झाला, सॉरी फॉर डिले। बोलणार ना मी केलं ते चूज करायला काय करू? आता एक मी ब्लू, रेड, ऑरेंज आणि ब्लॅक केलाय। तुम्ही एक कलर घ्या, ब्लॅक कलर, BLACK। आता 2516 नंबर घ्या। अरे बापरे, मी तर वाघच आहे। ते तर श्रीमंत आहेच रे बाळा। मस्त गेम होता, लहानपणी आपण पण शाळेत बरंच खेळलो, आणि पण किती रिअल निघालं, वाघ आहे, श्रीमंत आहे। हो। The next day. सो गुड मॉर्निंग गाईज। मॉर्निंगची सुरुवातच माझी नवरात्रीसाठीची ग्रोसरी घेण्यापासून सुरू झाली आहे। टर्टलसाठी हे फूड पहिले नव्हतं, त्याचं पहिले फूड होतं, तर त्याला याची अजून सवय नाही आहे। ह्या लॉंग स्टिक्स आहे, तो काही खात नाही आहे, तर मग मी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ट्रायल करतो आहे की त्याने खायला पाहिजे। या लॉंग स्टिक्स खात नाही आहे, पहिले असे छोटेसे डॉट्स होते, मग मी त्याला 1 मिनिट
पहिले असे छोटे छोटे पॉइंट्स होते ते, तर आता त्याच्या तोंडावरच चिटवते, पळतच खूप तो. रस्त्याने ब्लॉगिंग करताना जो आपल्याकडे बघून हसतो, काय फरक पडतो? हसतील त्यांचे दात दिसतील. अशा पद्धतीने मी मम्मीला 3 हार बनवून दिले. मला त्याच्या बदल्यात एक चहा मिळालेला आहे. काही सामान मला इथं ह्या हॉटेलला द्यायचं होतं. ही कमल शांती म्हणून हॉटेल आहे आमच्या गावातली, बऱ्यापैकी मोठी हॉटेल आहे. तर इथे मला काही सामान द्यायचं होतं म्हणून मी इथं आलो आणि इथं जाऊन हे सामान ड्रॉप केलं का लवकरच घरी जायचं आहे. या पद्धतीने घेऊन मला मम्मीनी हा दिवा घेऊन नदीवरती पाठवला. आता मी चाललो नदीवरती. आम्ही गावाकडे असण्याचा हाच फायदा राहतो, सगळ्या गोष्टी भेटतात. आता चाललो नदीवरती. नदीवर दिवा याच्यासाठी लावतात म्हणे, आज सर्व पितृ अमावस्या आहे. आज पित्र सर्व त्यांच्या स्वर्गाच्या मार्गावर जातात, म्हणून त्यांच्यासाठी लावा लागतो. नवरात्र असल्यामुळे कटिंग करता येणार नव्हती, त्यामुळे मी बरेच केस वाढले होते. आजच कटिंग करायला आलेलो आहे. आता कटिंग करून घेतो. हो दादा, माझा नंबर लागला का? कॉपी घ्या. नाही हो दादा, कसलं कॉपी वगैरे काही नाही रे. नाही चला, आता मी फायनली केस भादरून आलेलो आहे. खूप पाऊस चालू झाला होता रस्त्यामध्ये, त्यामुळे मला घरी येत खूप वेळ झाला. आपण हा व्लॉग इथं एंड करूयात आणि उद्या पुन्हा भेटूया. आणि हो, आज नवरात्री लागली. सर्वांना हॅपी नवरात्री. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आपण ब्लॉग इथंच एंड करूया. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, विसरू नका, लाईक करा, सबस्क्राईब करा, नक्की शेअर करा. मला लवकरच आता 1000 सबस्क्रायबरचं मी टार्गेट ठेवलेलं आहे. 1000 सबस्क्रायबरला पोहोचायचं आहे लवकर. तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.